कधी कधी भूक लागलेली असते पण नेमकं काहीच नसतं. पण गाईज ही आहे माझी किचो लालू. सब्जाची प्रॉपर्टीज आहे की तो कूल ठेवतो, पाण्याला असो किंवा शरीराला असो. ओरिजिनल स्किन फॉर दिस मुवमेंट विदाउट एनी मेकअप आणि पावडर. म्हणून आपल्याला काही ना काही जुगाड करायला आवडतातच. हॅलो गाईज, वेलकम टू आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या आठवड्यामध्ये एक छोटासा शेअर केला होता तुमच्या बरोबर ब्लॉग. म्हटलं चला पुन्हा एकदा शेअर करूया. तर वेलकम टू माय नूतनवाला ब्लॉग्स. आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटत असेल की डोळे सुजलेत, कारण मी रात्री नाईट वर्किंग करून आलेली आहे. थोडी झोपले होते आणि म्हटलं सकाळीच थोडंसं शूट करावं, बट वेळ नाही मिळाला. खूप दमले होते. आले आणि थोडंसं खाऊन झोपले होते. माझ्या चेहऱ्यावरून वाटत असेल की डोळे सुजलेत, चेहरा पफी पफी आहे, पण ठीक आहे चला. तर आता आहे दुपारची वेळ आणि नाश्ता करून सकाळी फुलफिल मी झोपले होते. मला वाटलं होतं मी जेवण बनवेल, पण नंतर मला एवढा कंटाळा आला, मी होल्ड केलं, बनवलं नाही. पण आता उठल्यानंतर फ्रेश झाले तर भूक लागलीये, पण काही करू नाही शकत, हे तुम्हाला पण माहिती आहे. डायरेक्ट आता संध्याकाळी जेवण बनवेल आणि खाईल. तर सध्या थोडंसं सब्जा पाणी मी बनवते. मी आले किचन मध्ये. आपल्याला बनवायचं थोडं सब्जा वॉटर. काही नवीन अशी रेसिपी वगैरे काही नाहीये, पटकन बनवते. एक 15-20 मिनिटं पाण्यामध्ये सब्जा सोक करायला ठेवते, थंड पाण्यामध्ये. तशा माझ्याकडे आता माठ पण आहे थंड पाण्यामध्ये, त्यात जर हे केलं तरी छान. पण मला आता खूप क्रेव झालंय माठ फ्रीजच्या थंड पाण्याचं, म्हणून मी फ्रीज मधल्या पाण्यामध्ये त्याला भिजवते. तर चला बघूया. मोठा ग्लास, यात मी आता थंड फ्रीजचं पाणी ऍड करतेय. जस्ट अंदाजाने एक अर्धा चमचा एवढ्याशे त्या पाण्यामध्ये घालते. 20 मिनिटं छान असं आपण भिजवून देऊ सब्जांना. बघूया. तर हे बघू शकता तुम्ही, मी हे जे आहे हे सब्जाचं पाणी सब्जा याच्यामध्ये भिजायला घातलाय. आणि ही जी आहे खडी साखर याच्यामध्ये थोडीशी त्या पाण्यामध्ये घालून घेते. आणि याला आपण आता 15 ते 20 मिनिटं थोडंसं भिजवून देऊया. आणि मग मी ते पाणी घेईन, म्हणजे माझ्या पोटाला थोडा तरी आधार मिळेल. तुमच्या बरोबर पण असं होत असेल ना मोस्ट ऑफ टाइम, की असं कधीतरी कामावरून वगैरे आलं, कधी कधी खूप खायला असतं आणि कधी कधी भूक लागलेली असते, पण नेमकं काहीच नसतं. पण जसं मॅगी वगैरे आहे, बनवायचं म्हटलं तर सगळं आहे, पण आता नको, सध्या होल्डच करते. डायरेक्ट आता संध्याकाळी जेवणच करेल, काय नाही होते एखाद दिवस. आमच्या छोट्याशा, आता केलायच व्हिडिओ स्टार्ट, तर आमच्या छोट्याशा ब्युटी क्वीन्सला भेटवते. ब्युटी क्वीन, प्लीज से हाय, से हाय. उन्हाळ्यामुळे आता आमचं मांजर पण सुस्त होऊन झोपलंय. बघा किती राग आला त्याला. मांजर म्हणलं किचो, ए किचो, नको. तेव्हा सगळी जागी आहे, फक्त नाटक करायचं. ही आहे आमची किचो, आमचं पांढरं पांढरं मांजर, जे कायम तुम्हाला दिसतच माझ्या व्हिडिओ मध्ये. आता झोपायचं नाटक करतंय, आणि माणसं झोपले की त्यांना उठवायचं काम करायचं, तिला फक्त सांगावं लागत नाही. खूप कॅमेरा शाय आहे, हे तुम्ही बघितलंच आहे. नको तेव्हा एवढी मस्त पोज देणार, आणि कॅमेरा समोरून येईल की मग तिचं असं सुरू होतं, जशी कुठली हिरोईन आहे. एक शब्द पण काढणार नाही आता, कारण तिला माहिती आहे समोर मोबाईल पकडलेला आहे म्हणून. तुमची पण मांजर माझ्या मांजरासारखेच आहेत का? कॅमेराला बघून तुमचे पण मांजर असं इग्नोर करतात का, जसं आम्ही खूप VIP आहे का? माझंच मांजर आहे, मला नक्की सांगा. बघा आता कशी झोपली आहे, जशी खरंच झोप येते. सगळी जागी, सगळं लक्ष कान सगळे माझ्याकडे, ती काय बोलती तरी. आता एवढं छान तिला व्हिडिओ मध्ये मी घेतलंय, तर एक तिचा पोस्ट तो बनतीये ना, तर तिला मी आता उचलून घेते. किचे आपले छान तुझं छान गुट्टू गुट्टू चेहरा दाखव. तर गाईज ही आहे माझी किचो लालू लालू किचो, आणि एक क्यूटचं बेबी पण झालंय, मेल चाइल्ड. म्हणजे आपण लवकरच रिव्हील करू, आणि त्याचं नाव पण रिव्हील करू. आणि बाबू नको. तर 15-20 मिनिटं झाले असतील, मी बघते. 15 मिनिटं झाले असतील. माझं पाणी म्हणजे सब्जा भिजला असेल, तर बघूया. बघा बऱ्यापैकी फुलला आहे, तरी आणखी 5 मिनिटं ठेवते. सब्जा तर ऑलरेडी थंड असतोच, पाणी मी थंड घेतलंय आणि थोडी खडी साखर. छान असं पाणी बनवलं, एक 5 मिनिटामध्ये मी ते घेते. आणि मग संध्याकाळी जेवण, आधी तर सकाळी वाटलं होतं छोले बनवावे, जे भिजायला घातले होते. पण बघू आता संध्याकाळी. छोले राईस तर नाही बनवणार मी, छोले भात बनवेल, छोले आणि राईस नाही बनवणार. तर तुम्हाला पण असेल ना की असं, की जेव्हा पण तुम्ही सब्जा पाण्यामध्ये टाकता आणि तुमचं पाणी जर थंड असेल,
तर ते पाणी थंडच राहतं. त्याचं जे टेम्परेचर आहे ना तेवढंच, आपण थर्मास असतं नाही का थंड, त्याच्यामध्ये पाणी म्हणजे पाणी टाकलं ते पाणी तसंच राहतं. अगदी त्या सब्जा जर पाण्यामध्ये टाकला ना थंड थंडच राहतं ते पाणी. आता मी हे हातामध्ये घेतले, म्हणजे फ्रीजचं पाणी आहे. 15-20 मिनिटं झालेत मी काढलं याच्यामध्ये ग्लासात, पण एवढंच थंड लागतंय. ही सब्जाची प्रॉपर्टीज आहे की तो कूल ठेवतो, पाण्याला असो किंवा शरीराला असो. सो तुम्ही पण सब्जा पाणी नक्की घ्या. म्हणजे तुम्ही पण कधी पण तुम्हाला बाहेर जायचं असेल तर सब्जा पाण्यामध्ये भिजायला घाला. जावं 1-2 तासाचं काम असेल, सब्जा पाण्यामध्ये भिजायला घालून जायचं आणि आलं की त्याच्यामध्ये थोडीशी खडी साखर किंवा गूळ ऍड करून तुम्ही पण हे सब्जाचं पाणी घेऊ शकतात. अगदी इन्स्टंट मध्ये बऱ्यापैकी छान असं माझं हे सब्जा जे आहेत ते फुलले. मी पाणी घेते आणि थोडं बरं वाटेल. थोडस तसे मी घेते आणि थोडंसं काहीतरी खाईल मी थोड्या वेळाने, आणि मग संध्याकाळचं जेवण आपण बनवूया. तुम्हाला भेटते. संध्याकाळ झालीये, आवरलंय मी थोडंफार आणि आता मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की मला छोले भात बनवायचा आहे, म्हणजे छोले घालून मी भात बनवते. तर सकाळी माझं प्लॅनिंग होतं छोले सेपरेट आणि राईस बनवायचं, पण आता मी छोले भात पटकन असं कुकरमध्ये बनवते. तयारी केली की तुम्हाला दाखवते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी जेव्हा माझा फेस तुम्हाला दिसतोय, डोळ्याचं स्वेलिंग आणि थकल्यासारखे दिसत असतील, तर हा सगळा रात्रीच्या नाईटचा इम्पॅक्ट आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारचं जज करू नका माझ्या स्किनला. दिस इज माय ओरिजिनल स्किन फॉर दिस मुमेंट, विदाऊट एनी मेकअप आणि पावडर. जास्त वेळ न घेता आता माझी भाषणबाजी मी बंद करते आणि तसा उशीर झालाय, पटकन स्वयंपाकाची तयारी करते. छोले भात बनवण्यासाठी सगळं छान असं प्रिपेअर करते आणि तुम्हाला दाखवते. तर छोले भातासाठी जे जे लागणार आहे, मला मसाले भातासारखाच भात बनवणार आहे छोले भात. मेन जे आहे आपले छोले आणि अगदी बाकीचं साधंसं जे सामान आहे मसाले भातासाठी लागतं. कांदा, एक थोडीशी मिरची, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर सगळं मी चिरून घेतलंय आणि प्लस आपले तांदूळ, साधेसे तांदूळ, खोबरं, लसूण, आल्याचं वाटण आणि बेसिकचे मसाले असं घालून आता आपण आपल्या छोले भाताला लागूया. आज नेमका माझ्याकडे साधा तांदूळ होता, त्यामुळे मी तो वापरून छान असा मसाले भातासारखा छोले भात बनवते आणि एखाद दिवशी मी तुमच्याशी प्रॉपरली याची रेसिपी शेअर करेल. सध्या तरी मी आता छोले भात बनवते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते ना. छोले आणि राईस मोस्टली खाल्लं जाणार कॉम्बिनेशन, पांढरा भात आणि छोले हे असतं. पण छोले भात, छोले मसाले भात दोन्हींना एकत्र करून आपण मसाले भात बनवणार एक साधासा. काही केलं तरी आपण महाराष्ट्रीयन साधं खायला आपल्याला आवडतं. भात तर बनवतेय, मला वाटतं याच्यामध्ये मी कढीपत्ता पण घालावा. तसा मसाले भातासारखाच बनवतेय तर काही प्रॉब्लेम नाही कढीपत्ता घालायला. तर तसं फायनली विचार करून मी केलंय की मी याच्यामध्ये कढीपत्ता पण घालते, कारण माझा मसाले भातच बनणार आहे आज छोले घालून. आणि तसं पण महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला काही ना काही जुगाड करायला आवडतातच, काही प्रॉब्लेम नाही. मसाले भातामध्ये कढीपत्ता जमतो तर छोल्यामध्ये का नाही जमायचा. छान अशी फोडणी दिली आहे, खूप मस्त वास येतोय मला त्या खोबऱ्या लसणाची आणि कांद्याची फोडणी एवढी आवडते, याचा स्मेल. आणि जे फूडी लोक आहेत ते मला को रिलेट नक्की करू शकतात, मला माहिती आहे. मी मागं पण म्हटले मला फोडणीचा वास प्रचंड आवडतो. एक वेळ अशी होती 6वी 7वी 8वीला मला ब्लड कमी झालं होतं, म्हणजे अॅनिमिया झालता. तेव्हा मी म्हणजे मला वास यायचे तर मी काही खात नव्हती त्या टायमिंगला. आणि कढीपत्ता तर मला असा आळीसारखा, कोथिंबीर कढीपत्ता आईसारखी वाटायची तर मी काढून ठेवायचे. आज माझा कढीपत्ता वन ऑफ दी फेवरेट आहे. हा असतो बदल जेव्हा तुम्हाला शरीराचं आणि पदार्थांचं महत्व कळतं. आणि जरी मसाले भातासारखा बनवतोय आपण छोले भात, पण तरी पण छोले आहेत त्यात, मग थोडीशी चव यावी म्हणून मी आज हा माझा बिर्याणी मसाला तर मी खूप दिवसापासून वापरला नाहीये. मी जे बनवते ते अगदी हळद, धना पावडर आणि मिरचीमध्ये बनवत असते, पण आज मी हा मसाला वापरणार. जो छोले भात आहे, छोले भात जो आहे तो तयार झालाय, मी तुम्हाला दाखवते आता. आपला छोले भात, छोले राईस तयार झालाय. छोले भात छान असं ताटामध्ये मी हा आपला छोले भात, म्हणजे छोले मसाले भात म्हणून तरी हरकत नाही, घेऊन आली आहे आणि आता मी खाते. छान लागतोय. मसाले करून थोडं जास्त मसाले टाकल्यामुळे थोडा तिखट लागतोय, पण छान लागतोय. लोणच्या बरोबर ती ओके होऊन जाईल. आता मी खाते. एवढं संपायला न म्हणता म्हणता आणखी 20 दिवस तरी बाकी आहेत. तोपर्यंत खूप सारी काळजी घ्या, भरपूर सारं पाणी प्या, पदार्थ
उष्णता कमी करतात असे पदार्थ खा. माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला मी छोटे छोटे टिप्स देतच राहील ज्या मला माहिती आहे तशा. जास्त उन्हाचं बाहेर निघू नका, निघलं तरी चेहरा आणि शरीर कव्हर करून निघा. मसाल्याचं कमी खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. खूप सारी काळजी घ्या. असा आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका. आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा. त्यासाठी आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारी काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.